वसईच्या ऐतिहासिक लढ्यात पोर्तुगीजांचा पराभव करून मराठा साम्राज्याचा भगवा फडकवणारे थोर पराक्रमी शूर चिमाजी अप्पा यांच्या शौर्याचा आणि स्मृतीचा यथोचित गौरव व्हावा यासाठी घोडबंदर रोड या महत्त्वपूर्ण मार्गाला त्यांचं नाव देण्यात यावं अशी आग्रही मागणी ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केली आहे। तशी प्रस्तावाची सूचना त्यांनी महासभेत मांडली असून याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लेखी पत्रही कृष्णा पाटील यांनी दिलं आहे। ठाणे वसई विरार या भागांना जोडणाऱ्या घोडबंदर या मुख्य रस्त्याला चिमाजी अप्पा यांचं नाव द्यावं अशी मागणी होती। या संदर्भात कृष्णा पाटील यांनी महासभेमध्ये प्रस्तावाची सूचना मांडली आहे। या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची आणि ठळक बाब म्हणजे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महासभेत प्रस्तावाची सूचना मांडण्यासोबतच थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही याबाबत विशेष पत्र दिलं असून या मागणीचा उल्लेख त्यांनी पत्रात प्रामुख्यानं केलाय। चिमाजी अप्पांच्या जाज्वल्य इतिहासाची नवतरुण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी या मार्गांचं नामकरण मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग असेच करण्यात यावं अशी आग्रही विनंती पाटील यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे। चिमाजी अप्पांनी वसईच्या लढ्यात दाखवलेलं शौर्य हे मराठ्यांच्या लष्करी इतिहासातील एक सोनेरी पान आहे। त्यांच्या या पराक्रमाची दखल घेऊन घोडबंदर मार्गाला त्यांचं नाव दिल्यास या थोर योद्ध्याला मानाचा मुजरा ठरेल असा विश्वास उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केला। कृष्णा पाटील यांनी महासभेत मांडलेली प्रस्तावाची सूचना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रानंतर आता पालिका आणि शासन स्तरावर यावर काय सकारात्मक निर्णय घेतला जातोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं।